महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती भागातील कन्नड अल्पसंख्याक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या पूनमगेट येथे आंदोलन करण्यात आले। शिक्षक पात्रता परीक्षा कन्नड माध्यमातून आयोजित करण्यात यावी, केंद्र प्रमुख परीक्षा कन्नड भाषेत घेण्यात यावी, संबंधित पदावर कन्नड भाषिक उमेदवारांची नियुक्ती करावी, रिक्त असलेली शिक्षकांची पदे तातडीने भरावी, कन्नड शाळांमध्ये कार्यरत असलेल्या मराठी शिक्षकांची बदली मराठी शाळांमध्ये करण्यात यावी आदी मागण्या शिक्षकांनी केल्या आहेत। यावेळी कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी, राज्य कन्नड शिक्षक नेते बसवराज गुरव, आदर्श कन्नड बळग अध्यक्ष मलिक जान शेख यांच्यासह सीमा भागातील कन्नड संस्था, शिक्षक संघटना व कन्नड प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ಪರೀಕ್ಷೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಪರೀಕ್ಷೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಪ್ರಮುಖರ ಪರೀಕ್ಷೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ವಿಸ್ತರಾಧಿಕಾರಿಗಳ ಸೌಕಾಶವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಕನ್ನಡವನ್ನು ಅಂಗನವಾಡಿ ವಿವಿಧ ಭಾಷೆಗಳನ್ನ ಮುಗಿಸ್ಬೇಕಂತಕ್ಕಂಥದ್ದೇ ಇರ್ತದೆ। ಅವರು ಏನು ಮಾಡ್ಯಾರಂದ್ರೆ ಈ ಅಂಗನವಾಡಿ ಸೇವಿಕೆ ಸಲುವಾಗಿ ನೇಮ್ ತಂದಾರೆ। ಏನು ತಂದಾರಂದ್ರೆ 12ನೇ ತರಗತಿ ಕಂಪಲ್ಸರಿ ಮರಾಠಿ ಕೂಡ ಇವತ್ತು ಮಾಡಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ಪರೀಕ್ಷೆ ಕನ್ನಡದಾಗಲಿ ಅನ್ನೋಂಥ ಒಂದು ಇದ್ರ ಹಿಂದಿನ ಉದ್ದೇಶ ಅದ। ಇದ್ರ ಮುಂದೆ ಹಿಂಗೆ ಅನೇಕ ಸಂಘಟನೆಗಳ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಹಿಂಗೆ ಹೊರಡೋಣ निश्चितವಾಗಿ। आज या ठिकाणी आदर्श कन्नड बेळगच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यामधल्या कन्नड भाषिक शिक्षक आणि पालकांच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन आणि उपोषण सत्याग्रह आयोजित करण्यात आलेला होता। या आंदोलनाच्या निमित्तानं सीमावर्ती भागामधल्या कन्नड भाषिकांच्या हक्काच्या मागण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं। विशेषतः ज्या कन्नड प्राथमिक शाळा आहेत या शाळांमध्ये रिक्त असणारी शिक्षकांची सर्व पदं भरली जावीत। पर्यवेक्षक यंत्रणेमध्ये कन्नड भाषिकांना केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी ही पदं या ठिकाणी सरळ सेवा भरती आणि पदोन्नतीनं भरण्यात यावीत अशाही पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याशिवाय अंगणवाडीमधनं प्राथमिक शाळांच्या मध्ये विद्यार्थी येतात, पण अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी ताईसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे। त्याचा परिणाम अंगणवाडीमध्ये कन्नड भाषिकांच्या हक्काला त्या ठिकाणी तडा जाण्याचा प्रयत्न होतो आहे। ही अट वगळावी अशाही पद्धतीची मागणी या आंदोलनाच्या निमित्तानं करण्यात आलेली आहे। शिवाय हा सीमावर्ती भागामधला कन्नड भाषिक विद्यार्थी जो आहे त्याला उच्च शिक्षणाच्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये बसवेश्वरांच्या नावानं स्वतंत्र विद्यापीठ उभं करावं अशाही पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हे सगळे प्रश्न घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि सोलापूर शहरामधले असंख्य शिक्षक सहभागी झालेले होते। या प्रश्नांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनानं उचित दखल घ्यावी आणि राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल करावा अशी मागणी या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही करत। नमस्कार, मी बसवराज गुरव, महाराष्ट्र राज्य कन्नड शिक्षक समिती विभाग प्रमुख। आज पूनमगेट येथे सर्व शिक्षक कन्नड संघाच्या वतीने, सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने, आदर्श कन्नड बळग महाराष्ट्राच्या वतीने आम्ही धरणे सत्याग्रह आंदोलन केलेलं आहे। कारण काय तर टी परीक्षा हा फक्त मराठी माध्यमामध्ये आहे, तो कन्नड माध्यमामध्ये घ्यायला पाहिजे। कन्नड शाळेवरती मराठी शिक्षकांच्या नेमणूक केलेल्या आहे, त्यांना परत मराठी शाळेत घ्यावं आणि कन्नड शाळेवरती कन्नड शिक्षकांनाच नेमून करावं। त्याच पद्धतीने अंगणवाडी सुद्धा हा
कन्नड माध्यमामध्ये घ्यायला पाहिजे. अंगणवाडीवरती सुद्धा कन्नड शिक्षकांच्या नियुक्ती करावं. त्याचप्रमाणे सिलेबस असू द्या, स्वाध्याय परीक्षा असू द्या, टी टॅट हे सर्व केंद्रप्रमुख परीक्षा, विस्तार अधिकारी हे सर्व कन्नड माध्यमाच्या शाळेवरती कन्नड माध्यमाच्या शिक्षकांना द्यावं म्हणून आपण सर्व संघटने मिळून एकत्र होऊन आज पूनम गेट येथे उपोषण करत आहे. कारण काय, अनेक दिवसापासून आमच्यावर सतत अन्याय होतो. काहीतरी दिलं की सरकार त्याची दखल घेणं झालंय. म्हणून आज संख्येने आम्ही सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुका असो, अक्कलकोट असो, त्याचप्रमाणे शेजारी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून अनेक शिक्षक बांधव आजच्या या धरणे आंदोलनासाठी उपस्थित आहेत. मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या कालामध्ये याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे. ನನ್ನ ಹೆಸರು ಶಾಲುಬಾಯಿ ಕೋರೆ. ನನ್ನ ಬೇಡಿಕೆ ಏನೆಂದರೆ ಈ ಮಕ್ಕಳ ಈ ಕೇಂದ್ರ ಪ್ರಮುಖ ಹುದ್ದೆಯನ್ನು ಕನ್ನಡದ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ತುಂಬಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಏಕೆಂದರೆ ಕನ್ನಡದ ಮಕ್ಕಳ ಮೌಲ್ಯಮಾಪನ ಮಾಡಬೇಕಾದರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಪ್ರಮುಖರಿದ್ದರೆ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯದಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ನನ್ನ ಬೇಡಿಕೆ. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.